जन्मनोंदणी पोर्टल हॅक करून बनावट प्रमाणपत्र बनवली जात असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 1 लाखांहून अधिक बनावट जन्मनोंदणी करण्यात आल्याचा मोठा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केला आहे। मुंबईमध्ये फेरीवाले आणि ओला उबरमध्ये मोठी घुसखोरी झाल्याचा आरोप सुद्धा सोमय्या करतायत। स्थानिक मुस्लिम गुंडांचा घुसखोरांना पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केलाय। मालेगाव झाला, मुंब्रा झाला, आता त्यांना मुंबई हवी आहे। या गुंडांना पोचणारे कोण आहेत असा सवाल सुद्धा सोमय्या यांनी उपस्थित केलाय। आधी मुस्लिम लीग, काँग्रेस आणि आता उद्धव ठाकरे यामागे आहेत असं सुद्धा सोमय्या म्हणतात। बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र एक मोठा आंतरराज्य जन्म नोंद प्रमाणपत्र घोटाळा आता उघडकीस आला आहे। या संदर्भात आतापर्यंत 10 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे। जे केंद्र सरकारची, राज्य सरकारची जन्म नोंद घेण्याची जे सिस्टम आहे, ज्याला CRS पोर्टल, सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम, त्याला हॅक करण्यात आली आहे। स्टेशनच्या आसपासचे फेरीवाले, त्यानंतर ओला उबेर मध्ये आहे। पण पहिलं आम्ही कॉन्सन्ट्रेशन माझा अंदाजाने 50,000हून अधिक मुंबईतले फेरीवाले हे बांगलादेशी आहेत आणि त्याला सपोर्ट मिळतो इथल्या लोकल मुस्लिम गुंडांचा, मुंब्रा गँगचा। काल कुर्ला येथे जी घटना झाली, तिथे भाजपच्या 2 कार्यकर्त्यांची मारहाण करण्यात आली। या सगळ्या गुंडांना मी वॉर्निंग देतो। आज मी मुंबई पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलं की MIMचे लोक निवडून आले आणि आता पूर्ण मुंबई, महाराष्ट्र हरा कर देंगे। ही जी दादागिरी सुरू झाली आहे त्यांचा निषेध करतोय। मुंब्राच्या त्या निवडून आलेले लोक सांगतात, मालेगांव हरा कर दिया, मानकुर्द हरा कर दिया, अब मुंब्रा हरा करेंगे और बाद में मुंबई। आणि त्यावेळी आमचे संजय राऊत रोज सकाळी उठून भाषण देत आहेत, यांची बोलती का बंद आहे? राज ठाकरेला तर साफ केलं उद्धव ठाकरेंनी, ते हे पूर्ण महाराष्ट्र, मुंबई हिरवं करण्याची भाषा करणाऱ्याला उत्तर देणार आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।